मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर. तर मित्रांनो, सर्वप्रथम सांगायचं म्हणजे शेळीपालन हा साईड बिझनेस म्हणून नाही, साईड व्यवसाय म्हणून नाही, तर मुख्य व्यवसाय म्हणून काही शेतकऱ्यांना करावं लागणार आहे. जसं माझ्यासारखं, समजा माझ्याकडे 1 एकर शेती आहे, तर माझ्यासारख्यासाठी खास जर महत्त्वाचं जर म्हणलं तर हा मुख्य व्यवसाय जरी म्हणलं शेळीपालन तरी पण फायद्याचं आहे. तर कसं आहे ते पण सांगतोय मी तुम्हाला. कारण की 1 एकर शेतीवाल्याला 1 एकर शेतीमध्ये काहीच उत्पन्न होत नाही आहे. कारण की आता खर्च जर म्हणलं तर खूप वाढत चाललेला आहे. खताचे भाव दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. आणि उत्पन्न जर म्हणलं तर शेतीमध्ये 1 एकर शेतीमध्ये वाहून किती उत्पन्न होणार आहे आपल्याला? जास्तीत जास्त 50,000 रुपयापर्यंत 1 एकर शेतामध्ये माल होऊ शकतो. लाखाचा तर होतच नाही, कारण की त्याच्यामध्ये खर्च भरपूर असतो. आणि अशा खर्चामधून जर तुम्हाला उत्पन्न जर घ्यायचं असेल तर खासच उत्पन्न तुम्हाला शेळीपालनामध्ये भेटल. कसं भेटन, काय भेटन, त्याचं सगळं सविस्तर आपण माहिती घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून तुमचा या व्हिडिओला जास्त सपोर्ट नाही आहे. आपल्या चॅनलला बरेच दिवस झाले आपला व्हिडिओ एक पण व्हायरल जाऊन नाही राहिला आणि चांगलं कोणीच रिस्पॉन्स देईना, सपोर्ट देईना. तर जास्तीत जास्त सपोर्ट करा मित्रांनो. तुमचं सहकार्य असेल तर आपण लवकरात लवकर ग्रोथ घेऊ शकतो. तर आता मुख्य व्यवसाय जर म्हणलं तर आता 1 एकर 2 एकर शेती ज्यांच्याकडे आहे त्यांनी हा शेळीपालन व्यवसाय मुख्यच करायला पाहिजे. आता तुम्ही म्हणसाल आम्हाला ज्ञान सांगायला लागला आणि तू का बरं करत नाही? 100% आपण हा व्यवसाय, मुख्य शेळीपालन हा व्यवसाय आपण करणार आहोत. तुम्हाला यावर्षी दिसणार आहे. कारण की आपण अर्धा एकर शेतामध्ये चारा लागवड करणार आहोत. पाऊस पडल्याच्या नंतर काय काय लागवड करायचं आहे ते पण तुम्हाला पुढं व्हिडिओ आपले चालूच राहणार आहेत. डेली कोणकोणते पिकं आपण चारा पिकं लागवड करणार आहोत ते व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. शेळीपालनाचा विषय असा झालेला आहे की आता ह्या वर्षी जर म्हणलं तर खर्च खूप म्हणजे भाव खूप वाढलेले आहेत. 2200-2300 रुपयाला एक खताची बॅग झालेली आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं, आता याच्या नादी लागायचं नाही. आपण डायरेक्ट काय करणार आहे मित्रांनो, बोकडं कुठे येईल, तर आपण डायरेक्ट चारा करणार. अर्धा एकर चारा करणार. अर्धा एकरमध्ये आपण सीडचं करणार. सीडचं म्हणजे पोलांची कपाशी असते, आपल्याकडे भेंडी असते, तर ती कपाशी भेंडी आपण अर्धा एकर या वर्षी करणार आहे बरं का. पुढचं नियोजन तुम्हाला पुढं जसं जसं व्हिडिओ आपलं प्रगती होईल तसं तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील. आपण काय काय याच्यामध्ये चेंज करणार आहोत हे जसं जसं व्हिडिओ तुम्हाला मी शेअर करेल तसं तुम्हाला बघायला भेटेल. कारण की आपल्याला निव्वळ शेतीवर अवलंबून राहायला परवडत नाही. आपल्याकडे शेती फक्त 1 एकर आहे आणि 1 एकर शेतीवरती आपलं काहीच उदरनिर्वाह होत नाही. तर स्टेप बाय स्टेप तुमच्या लक्षात येईल. कारण की आता सध्या तर आपल्याकडं मेंबर 19 आहेत. आता याच्यामधून तुम्हाला सांगतो मी, ठेवायचं जर म्हणलं तर आता 2 बोकड आणि 2 पाठी विकायचे आहेत. म्हणजे सध्या नाही आहे, एक बोकड छोटा आहे, तर 1 बोकड आणि 2 पाठी सध्या विकून टाकणार आहे याच्यातल्या. आणि बाकीचे जे मेंबर आहेत जे आपल्या घरी ठेवणार आहेत, 16 मेंबर आपले घरी राहणार आहेत. त्याच्यामध्ये सोन्या बोकड पण आला मोठा. हे 16 मेंबर आपले ठेवायच्या लागी आहे. पाठी पण चांगले आहेत. आता या पाठी जे दिसतात तुम्हाला, या पेतात, तर ह्या पाठी पण एकदम स्ट्रॉंग आहेत. हा होंडा बोकड विकणार आहे आपण, होंडीचा, कारण ते ठेवायला परवडत नाही. तर असं करून आपण काय करणार आहे, पाठी जर म्हणलं तर आपलं पाठी आणि शेळ्या जर म्हणलं तर आपलं टोटल आपल्याकडं 6 शेळ्या आहेत. आता समजा पहिल्यावर पाठ धरून 6 शेळ्या, आणि आता याच्यामध्ये 3 पाठी, 6 आणि 3 9, आणि पहिल्या किती पाठी, 1 आणि 1 2 पाठी, म्हणजे 9 9 10 11 असे 11 जनावरं आहेत आपल्याकडं. बस
11 आहेत म्हणजे आपण 11 ठेवणार आहोत. तसे आपल्याकडं सगळे 19 आहेत. 11 आपण त्याच्यामधले ठेवणार आहोत. आणि 11 ठेवल्याच्या नंतर आता पाऊस पडल्याच्या नंतर पावसाळ्यामध्ये आपला एक पुढच्या म्हणजे एक 10 दिवसामध्ये 9-10 दिवस 10-12 दिवसामध्ये म्हणजे 23-24 तारखेपर्यंत आपला कापसाचा चेक येणार आहे. कापसाचा चेक आल्याच्या नंतर आपण परत शेळ्या वाढवणार आहोत. 3-4 शेळ्या आपण पाऊस पडल्याच्या नंतर चांगल्या क्वालिटीच्या बघून घेणार आहोत. मुख्य व्यवसाय कशामुळे करायचा तुम्हाला ते पण सांगतो मी. शेळीपालन आपल्याकडं टोटली 15 ते 20 शेळ्या जर असेल, हिवाळ्यापर्यंत आपल्याला एक तर 10 शेळ्या तर कंपल्सरी करणार आपण मोठाले. 10 शेळ्या जर आपल्याकडे असेल तर आपल्याला वार्षिक उत्पन्न 10 शेळ्यापासून तुम्हाला सांगतो 6 महिन्यामध्ये शेळी येते. 6 महिने म्हणजे आता काहींचं म्हणणं काय आलं व्हिडिओमध्ये दाखवतात 6 महिन्यामध्ये शेळी येते, 6 महिन्यामध्ये येते, 5.5 महिन्याला शेळी येते. पण 15 महिन्याचा कालावधी असतो सगळा. सांगतो मी तुम्हाला 2 वेताचं 15, 16 महिने, 18 महिने धरा. 18 महिने जरी धरला तरी पण 1.5 वर्षामध्ये शेळी 2 वेळेस वेते. 2 वेळेस वेल्याच्या नंतर एका वेताला 2 पिल्लं देते. आज विचार करायची गोष्ट आहे, जर आपली शेळी 6 महिन्याचा बोकड जर आपला 10,000 रुपयाला जात असेल तर 2 बोकड्याचे आपल्याला 20,000 रुपये भेटतात. आता सध्याच्या घडीचं सांगतो मी तुम्हाला, कारण की आता भाव झाले 800 रुपये किलो बोकडाचे मटणाचे. त्याच्यामुळं भाव तेजीला आहे आता सध्या. मागचा विषय सोडून द्या. पहिल्या 6 महिन्याचं बोकड 4-5 हजार रुपयाला जातात, 6,000 रुपयाला जातात. तोच बोकड आता 10,000 रुपयापर्यंत 6 महिन्याचं बोकड तुमचं जाऊ शकतो. फक्त तुम्हाला सोय तशी ठेवावं लागेल. एका बोकड्यात 10,000 रुपये आपल्याला 20 बोकड जर म्हणलं तर 20 ऐवजी 15 धरा. एखाद्या शेळीने एक धरा, एखादं मरतून धरा, असे 15 धरा. 15 आणि 1.5 लाख रुपये जरी 6 महिन्यामध्ये सरासरी 1.5 लाख रुपये 10 शेळ्यापासून जरी भेटले, त्याच्यातला 10-20 हजार रुपये खर्च धरा. 1,30,000 रुपये जरी आपल्याला भेटले 6 महिन्यामध्ये तरी भरपूर झाले. 1,20,000 धरा तरी पण 20,000 रुपये महिना आपल्याला 6 महिन्यात 20,000 रुपये महिना पडतो आणि आबाद पडतो. टेन्शन नाही, खर्च नाही. खर्च काय करायचं यांना, चारा पाणी व्यवस्थित, सगळं नियोजन व्यवस्थित जर असेल तर शेळीपालन कुठलंही अवघड नाही. कोणी सांगायला काही पण सांगते, कोणी म्हणतं अवघड आहे, कोणी म्हणतं सोपं आहे. पण सोपं आहे, पण कसं आहे, मेहनत कोणत्याही व्यवसायामध्ये तुम्ही मेहनत केली तर तुम्हाला सोपं जाणार. तुम्हाला देऱ्याहारी पलंगावरही देणार कोणी भेटणार नाही आणि ते तुम्हाला जास्त दिवस टिकणार नाही. त्याला मेहनत आणि मेहनतच करावं लागणार. बाकी हा व्यवसाय जर तुम्ही स्वतः मुख्य व्यवसाय जर केला तर शेतीची काय बाबत इतकं उत्पन्न तुम्हाला या शेळीपालनामध्ये भेटू शकतं. फक्त नियोजन काटेकोर करावं लागणार. जसं नियोजन करसाल तसं तुमचा फायदा त्याच्यामध्ये आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर आपल्या बघायला भेटतील. धन्यवाद. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.